हॅलो. हा, मी विशाल बोलतोय, आजीदादा पवार. हो, मी बोलतोय. नमस्कार. हा, नमस्कार दादा. मी अळकुटीतून बोलतोय आणि ना माझ्या मित्राची बहीण आहे ना, आळेफाटा तालुका जुन्नर इथे श्री हॉस्पिटल डॉक्टर शिंदे यांचं तिथे ऍडमिट केले. आपली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मध्ये विनामूल्य ऑपरेशनसाठी हं. तिची तिथे प्रसूती झाली. एक 6 दिवस आहे, आज 6वा दिवस आहे. ते डॉक्टरने काय केलं तर त्याला गव्हर्नमेंटकडून पण पैसे घ्यायचेत आणि पेशंट आमच्या यांचे पेशंट पण 25,000 मागायचे होते. पेशंट पैसे घेतले, त्यांना अपूर्ण माहिती दिली आणि मग आता काय झालंय, तो आहे ना त्याने काय डिस्चार्ज दिलाय आणि ती प्रोसेस केली नाही लवकर. प्रोसेस त्यांनी आज केली, 6 दिवसांनी प्रोसेस केलेली आहे. आरोग्य मंत्री त्यांना हाताशी धरून दिले, आरोग्य कर्मचारी हाताशी धरून ते आरोग्य मित्र वगैरे. आणि तो काय करतो, वारंवार पैशाची मागणी करतो अजून पण तो. हॅलो दादा. महात्मा फुले जन आरोग्य योजना. हा, हो हो. कुठे दे बरं त्या डॉक्टरला बघतो मी. दे फोन. सर आम्ही आताच घरी आलोय सर. अरे बाबा, मग मी इथनं काय करणार आहे? त्या डॉक्टरला फोन दिला तर मी डॉक्टरला बोलीन. तुझे आमदार अतुल बेनके कुठे आहेत? हा, नाही त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट नाही झाला, त्यांचा नंबर नाही माझा. अरे बाळ, तू जुन्नर मधला आहे ना? हा हा. कुठला डॉक्टर पैसे मागतो? जुन्नर मधलाच ना? हा, आळेफाट्यावरले जुन्नर तालुका. म्हणजे जुन्नर तालुक्यातला. हो हो. मग ते हॉस्पिटल त्याच्यात धरलंय का? कारण सगळे हॉस्पिटल त्या स्कीम मध्ये नाहीयेत. नाही सर, ते हॉस्पिटल आहे त्यामध्ये आणि तिथं बोर्ड पण लागला, तिथं आपले आरोग्य मित्र पण त्या आहे. हॉस्पिटलमध्ये असलं तर तू त्याच्याकडे फोन दे. मी त्यांना सांगतो की असं तुमच्यावर तुम्हाला करता येणार नाही, मग मला तुमच्यावर ऍक्शन घ्यावी लागेल असं मी त्याला सांगतो.